चला तर मंडळी, आज आपण हिवाळा विशेष 2 महिने टिकणारी बिस्किटांसारखी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी परफेक्ट अशी गुळपापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे असतात। तुम्ही रोज सकाळी एक जरी गुळपापडी खाल्ली तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, रक्तसंचार सुधारतो आणि थंडीमुळे होणारे आजार सुद्धा टाळता येतात। आज गुळपापडी करताना मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण आणि टिप्स सांगितल्या, ज्यामुळे पहिल्या प्रयत्नात गुळपापडी छान होईल। एखाद्या वाटीने साहित्य मोजायचं। घरातली एक वाटी सेट करून 4 वाट्या गहू पीठ घेतलंय। त्यासाठी 2 वाट्या चिरलेला गूळ, 2 टेबलस्पून तीळ, अर्धी वाटी डिंक पावडर, आवडीनुसार किंवा अर्धी वाटी सुक्या मेव्याचे काप, यामध्ये बदाम, काजू आणि पंपकिन सीड्स आहे आणि सारख्याच वाटीने 1.5 वाटी वितळलेलं किंवा सेमी लिक्विड तूप लागणार आहे। सुरुवातीला आपल्याला गुळपापडी करताना गहू पीठ व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे, तरच गुळपापडीची खरी चव छान येते। पीठ भाजताना शक्यतो जाड तळाची, गोलसर आणि जरा मोठी कढई घ्यायची। सुरुवातीला आपण 1 वाटी तूप घालणार आहोत। तूप असं सेमी लिक्विड किंवा मग संपूर्ण वितळलेलं असावं, घट्ट तूप घ्यायचं नाही। तूप वितळल्यानंतर यामध्ये हे 4 वाटी गहू पीठ घालायचं। गहू पीठ वाटीमध्ये भरताना दाबून भरायचं नाही, नॉर्मल वरचेवर भरायचं आणि हाताने लेवल करून घ्यायचं। गॅस लो टू किंचित मीडियम ठेवू शकतात। सुरुवातीला 1 वाटी तुपामध्ये आपण हे पीठ घालायचं। चांगलं असं मिक्स करत करत सतत 10 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचे। सुरुवातीला गहू पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं, पण जसं जसं हे भाजलं जातं छान उष्णता लागते, परत गहू पीठ तूप रिलीज करायला लागतं। आपल्याला अजून थोडंसं तूप लागणार आहे, पण ते पुढे घालूया। तर इथे पहा, सुरुवातीचं तूप घातल्यामध्ये हे पीठ मी बरोबर 10 मिनिटे छान भाजून घेतलंय। थोडासा रंग बदललेला आहे आणि हलकासा ओलसरपणा सुद्धा याला आलाय। आधी अगदीच कोरडं होतं। आता यामध्ये आपण उरलेलं तूप टप्प्याटप्प्याने घालणार आहोत। साधारण 4 वाटी पिठासाठी 1.5 ते पावणे 2 वाटी तूप लागत असतं। गव्हाच्या क्वालिटीनुसार एकाच चमचा कमी जास्त लागण्याची शक्यता असते। तर एक 10-12 मिनिटं हे छान भाजून घेतलेलं आहे। तुम्ही टेक्स्चर पाहताय, यामध्ये आपण तूप घालतोय। त्याच वाटीने अजून अर्धी वाटी तूप घेतलंय, त्यातले 2 चमचे मी घातलं। 2 चमचे तूप घालून अजून 3-4 मिनिटं भाजते आणि गरज वाटल्यास आपण अजून तूप घालू शकतो। आपल्याला हे हलकं सैलसर हवंय, खूप सैलसर करायचं नाहीये। इतकं पीठ व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवर भाजण्यासाठी साधारण 18 ते 20 मिनिटे लागतात। आता तुमचा गॅसचा बर्नर कसा आहे, कढई कशी आहे, त्यानुसार 2-3 मिनिटं कमी जास्त लागू शकतात। फक्त गहू पिठाचा छान असा खमंग सुगंध येईपर्यंत आणि बदामी रंगावर येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात कच्चं राहत नाही। तुम्ही पाहू शकतात, सुरुवातीला गहू पीठ आपलं अगदीच पांढरट होतं आणि इथे आता परफेक्ट बदामी रंगावर हे आलेलं आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण 15 मिनिटे झालेली आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून तीळ घालते। थोडेसे तीळ मी उरवले। अर्धी वाटी सुक्या मेव्याचे काप घालते। तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकतात, पण सुका मेवा घाला। हिवाळ्यामध्ये सुका मेवा खाणं ही अत्यंत गरजेचं असतं। आपल्या शरीराला पोषक तत्व यामुळे मिळतात। सुका मेवा आणि तीळ घालून सुद्धा आपण एक 3-4 मिनिटे भाजून घेऊया। इथे मला बरोबर 1.5 वाटी तूप संपूर्ण लागलेलं आहे। थोडंसं उरलंय, ते सुद्धा मी आता घालणार आहे आणि एक 3-4 मिनिटं हे छान भाजून घेते। साधारण 1.5 ते पावणे 2 वाटी तूप लागतं। शेवटी मी तुम्हाला टेक्स्चर दाखवतेच की कशा टेक्स्चरवर यायला हवं आणि बरोबर मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत 20 मिनिटे हे पीठ भाजण्यासाठी लागले होते। तर इथे पाहू शकतात, शेवटी हे पीठ मस्त असं ओलसर झालंय। बेसन लाडू करताना, बेसन भाजताना कसं टेक्स्चर असतं, अगदी त्याच पद्धतीचं झालंय, मऊसूत। आता गॅस कमी केला। यामध्ये डिंक पावडर घालायची। जो खाण्याचा हिवाळ्यात आपण डिंक वापरतो, तो डिंक आणला आणि मिक्सरला बारीक केलेला आहे। अर्धी वाटी मी डिंक पावडर वापरली आहे। डिंक हाडांच्या दुखण्यासाठी खूप चांगला असतो, म्हणून हिवाळ्यात आवर्जून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी याचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे। पीठ संपूर्ण भाजून झालं की मग टप्प्याटप्प्याने डिंक पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायची। पिठाची उष्णता आणि यामध्ये भरपूर तूप आहे आणि डिंक पावडर अगदी बारीक केली आहे, त्यामुळे डिंक व्यवस्थित फुलला जातो आणि गुळ पापडी सुद्धा खूप कमालीची अशी कुरकुरीत होते। म्हणून आपण 2 टप्प्यात डिंक पावडर घातली, व्यवस्थित मिक्स केलं। एक 2 मिनिटे अजून भाजून घेऊया, म्हणजे डिंक यामध्ये छान फुलला जाईल। हा जेव्हा फुलतो ना, चरचर चरचर आवाज सुद्धा आपल्याला येतो।
मस्त असा डिंकसुद्धा मी घातलेला आहे आणि हे संपूर्ण मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता गूळ कसं घालायचं ते सांगते. गूळ घालण्याची सुद्धा एक वेगळी छान योग्य पद्धत वापरायची, त्यामुळे गुळपापडी कडक न होता मस्त खुसखुशीत होते. संपूर्ण आता व्यवस्थित भाजून झालेला आहे. गॅस मी आता बंद करून घेते. गॅस बंद केल्या केल्या लगेच यामध्ये गूळ घालायचा नाही. गॅस बंद केल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटे याला असं मिक्स करत राहायचं. इतक्या गरममध्ये जर आपण गूळ घातला तर गुळपापडी खुसखुशीत न होता कडक होते. तर मंडळी इथे गॅस बंद करून एक 2 ते 3 मिनिटे झालेले आहे. मी सतत हे छान मिक्स करत होते. आता 2-3 मिनिटांनंतर यामध्ये बारीक किसलेला गूळ घालायचा आहे. 4 वाटी पिठासाठी 2 वाटी इथे मी किसलेला गूळ घालते. परफेक्ट अशी गोडी येते. गूळ असा किसूनच घ्यायचा, म्हणजे गहू पिठाच्या उष्णतेमध्ये तो छान असा विरघळला जातो. आता इथे गहू पिठामध्ये गूळ घालण्याआधी किंवा मग पीठ भाजायला घेण्याआधीच ज्या ताटामध्ये तुम्हाला गुळपापडी थापायची आहे त्याला तूप लावून ठेवायचं. आणि आता थंडी खूप आहे म्हणून शक्य असल्यास बटर पेपर लावायचा, म्हणजे गुळपापडी काढताना अजिबात तुटत नाही बटर पेपर लावून घेतला तर. मी ताटाला तूप लावून बटर पेपर लावून आधीच ठेवलंय. गूळ घातल्या घातल्या वेळ दवडायचा नाही, पटापट हे भराभर मिक्स करायचं. जसं जसं गूळ मिक्स होतं ना हे मिश्रण भुरभुरीत व्हायला लागतं, म्हणून गरम गरम असताना पटपट मिक्स करायचं आणि लागलीच मिक्स केलं की तूप आणि बटर पेपर लावलेला ताटामध्ये काढून घ्यायचं. आता तुम्हाला गुळपापडी किती जाड किती पातळ ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही ताटाचा आकार लहान मोठा घेऊ शकतात. मला जराशी जाडसर हवी आहे म्हणून मी 10 इंचाचं हे ताट घेतलेलं आहे. पटकन मिश्रण घातलं गरम गरम की लगेच स्पॅच्युला किंवा वाटीच्या मदतीने याला थापून घ्यायचं. परत एकदा सांगते, किसलेलाच गूळ घालायचा. गूळ घातल्यानंतर गॅस सुरू करायचा नाही. गहू पिठाच्या उष्णतेमध्ये तो छान मिक्स होतो आणि तो मिक्स झाला लगेच गरम गरम असतानाच गुळपापडी थापायला घ्यायची. एकसारखी अशी गुळपापडी थापून घेतली आहे. गरम गरम लगेच थापली की लगेच थापली जाते, काहीच त्रास वगैरे होत नाही, भुरभुरीत होत नाही. गार्निशिंगसाठी थोडे मी पांढरे तीळ घातले. तुम्ही ऐवजी पिस्त्याचे काप खसखस वगैरे आवडीनुसार घालू शकतात. ते सुद्धा एकदा वाटीने दाबून दिले. आता ही गुळपापडी एक 4 ते 5 मिनिटे अशीच रूम टेम्परेचरला थोडी गार होऊ द्यायची आहे. संपूर्ण गार होत नाही पण हलकीशी 3-4 मिनिटं गार झाली की लगेच आपल्याला आखून घ्यायची आहे, कारण गार झाल्यानंतर ती व्यवस्थित कट करता येत नाही. गुळपापडी थापून साधारण एक 4 ते 5 मिनिटेच मी रूम टेम्परेचरला येऊ दिलं. वरतून हलकंसं सेट झाल्यासारखं वाटतंय. लगेच आपल्याला आवडेल तशी गुळपापडी आखून घ्यायची आहे. गरम गरम असताना काढायची नाही, तुकडा पडू शकतो. फक्त आखून घ्यायची आहे आणि साधारण 20 मिनिटे अर्धा तास ही गार झाली की मग आपण काढून घेऊ शकतो. संपूर्ण गार झाल्यानंतर कट करायची म्हटली तर तुकडा पडतो, कारण ती अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत होते ना त्यामुळे. तर मस्त अशी गुळपापडी मी आखून घेतलेली आहे. रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक जरी गुळपापडी आणि दूध घेतलं ना दिवसभराचं काम होतं आपलं जेवण करेपर्यंतचं. आणि अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत सगळ्यांसाठी खूप गुणकारी गुळपापडी आहे ही. तर मंडळी या पद्धतीने चौकोनी अशी गुळपापडी मी आखून घेतली आहे. सुरुवातीला मध्ये आणि मग शेजारच्या अशा गुळपापडी आखल्या ना की सगळ्या एकसारख्या होतात. आता असंच रूम टेम्परेचरला साधारण 20-25 मिनिटे ठेवते. संपूर्ण गार झाली की तुम्हाला गुळपापडी मी काढून दाखवते. किती परफेक्ट गुळपापडी झालेली आहे, टेक्स्चरसुद्धा दाखवते. तर मंडळी इथे ही गुळपापडी संपूर्ण गार झाली. जरा कडेची आपण काढून घेऊया. गोल यामध्ये केली आहे ना म्हणून कडेचा तुकडा पडतो, पण पुढच्या तुम्ही पहा काय जबरदस्त सुरेख निघताय. आहा, हे खरं सुख असतं. आपण एखादा पदार्थ इतका निगुतीने करावा आणि तो हवा तसा परफेक्ट आपल्या हातात यावा. अप्रतिम अशी गुळपापडी झालेली आहे. अजिबात भुगा होणार नाही, तुकडा पडणार नाही. चवीला तर मंडळी जिभेवर ठेवताच विरघळते, बिस्किटांसारखी खुसखुशीत होते. अजिबात चिवट कडक होत नाही. चव तर अप्रतिम लागते. तुम्हाला हवं तर ना तुम्ही गूळ घालण्याआधी यामध्ये जायफळसुद्धा घालू शकतात, पण मला ही अशीच जास्त आवडते. आणि ही वजनी ना साधारण 900 ग्रॅम इतकी भरते. 1 किलोला थोडीशी कमी होते. या पद्धतीने या हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा ही परफेक्ट गुळपापडी नक्कीच करून पहा. आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आणि उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी आपण लाईव्ह कुकिंग करणार आहोत. मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस आपण लाईव्ह कुकिंग करणार आहोत. मंगळवारी आपण केलं होतं मस्त दमदमीत पनीर पराठे केले होते. आता उद्या शुक्रवार आहे तर मस्त असा बेत करणार आहोत. तर दुपारी 3 वाजता उद्या लाईव्ह जॉईन करायला तुम्हीसुद्धा विसरू नका. मस्त आपण लाईव्ह कुकिंग करूया. ही गुळपापडी पहा किती सुंदर अशी कट झालेली आहे. याच्या एजेस किती शार्प आलेल्या आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते.
अतिशय खुसखुशीत, मऊ पडलेली नाही आहे किंवा चिवटही झाली नाही आहे, बिस्किटांसारखी खुसखुशीत झालेली आहे आणि डिंकामुळे अजून पौष्टिक आणि कुरकुरीतसुद्धा. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या काही पोस्ट टाकते, व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. अप्रतिम, माझ्या तर खूप आवडीचे आहे. जरूर ट्राय करा आणि तुम्हाला हिवाळा विशेष अजून कोणत्या रेसिपी पाहायच्या ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा.